मुंबईत महानगर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ। आजपासून हे नवे दर लागू। प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू। किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, तर पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार। एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात। शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित। इंधनाचे दर वाढल्यामुळे एअर इंडियाचा हा निर्णय। आजपासून दूध महागलं। अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी। बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये 7.5 असा टायमर सेट होता। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आरोपींचा शोध सुरू। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी। दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं सुद्धा आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल। आर्थिक व्यवहारांचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे। आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे हे अधिकार होते। रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स। 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता। 2 दिवसांपूर्वी चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी। उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार। 62 जणांचा मृत्यू, तर घरांसह पिकांचंही मोठं नुकसान। वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल।